करत नाही असा बऱ्याच लोकांचा समज आहे। मग त्या घरातील स्त्री असो किंवा पुरुष असो, तर प्रत्येक व्यक्ती जेव्हा काम करतो त्याला कोणीतरी आपलं कौतुक करावं असं वाटत असतं, पण घरातल्या स्त्रीचं कधीच कौतुक होत नाही। आणि मला असं वाटतं की कौतुक करायला पैसेही लागत नाही। जर आपल्या घरातल्या आईनं, बायकोनं काही चांगलं केलं असेल तर आपण तिचं कौतुक केलं पाहिजे। घरात आहे, काहीच करत नाही असे बरेच लोक म्हणतात, पण घर सांभाळणं इतकं सोपं नाही आहे। सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करणं, सगळ्या वस्तू जागच्या जागेवर आपल्याला मिळत असतात, तर तिला पण कौतुकाची गरज असते, एक शाबासकीची थापीची गरज असते, तर ते कौतुक आपल्याला करता आलं पाहिजे। भाजी चांगली झाली तर भाजी आज चांगली झाली एवढंही म्हणता आलं पाहिजे, पण बऱ्याच लोकांना हे सुद्धा म्हणता येत नाही। स्त्रिया खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुखी होत असतात, खूप आनंद मानत असतात। त्यांना तुम्ही साधं 5 रुपयाचं गिफ्ट दिलं तरी त्या खुश होत असतात। फक्त हे खुश ठेवणं आणि कौतुक करणं आपल्याला जमलं पाहिजे। मग आपल्या घरातली तिसरी आई असेल, बहीण असेल, बायको असेल किंवा कोणीही असेल, तर तिला तुम्ही ती जे काम करते त्याचं क्रेडिट म्हणून तेवढं त्यांचं कौतुक करा, एवढंच सांगेल। त्याच्यानंतर आत्ताच ताईंनी सांगितलं, सुषमा ताईंनी, की आज बऱ्याच स्त्रिया म्हणजे मोठमोठ्या पदावर जात आहेत, परंतु काही ठिकाणी आजही ॲसिड हल्ले होतात किंवा मुलींचा गर्भपात केला जातो, मुलींचा जर गर्भ असला तर माझ्याबद्दलचं मी सांगते। ताईनं सांगितलं की त्या 5 बहिणी होत्या, मी पण घरातली तिसरी मुलगी आहे आई वडिलांची, आणि माझा जन्म झाला तेव्हा पूर्ण कुटुंब नाराज होतं की तिसरी मुलगी झाली म्हणून, सगळ्यांना मुलगा हवा होता, आणि घरात नको असलेली व्यक्ती म्हणजे मी होते, नकोशी। तर मला कोणीच बघत नव्हतं का तिसरी मुलगी झाली। वडिलांना वाटत होतं की आता मुलगा व्हायला पाहिजे, आणि पोरगीच झाली। गावाकडे म्हणतात मुलगी नाही म्हणत, पोरगी म्हणतात, पोरगीच झाली। तर म्हणजे कोणी माझ्या जन्माचं स्वागत केलं नव्हतं, पण जन्म झाल्यावरही कोणी माझ्याकडे बघत नव्हतं, मुलगी झाली म्हणून। आणि आज अशी परिस्थिती आहे की तीच मुलगी उच्च शिक्षण घेऊन MPSCचा अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक